आषाढी वारीसाठी निघालेल्या सर्व मानाच्या पालख्यांचे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाले आहे। त्यामुळे पंढरी नगरीमध्ये भक्तीचा मळा फुलला आहे। आलेल्या वारकऱ्यांना राहण्यासाठी 65 एकर येथील भक्तिसागर सज्ज झालाय। यावर्षी वारकऱ्यांना मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रासारख्या नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये होणारी वाढत्या गर्दीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या पैलतीरी 65 एकर हा भक्तिसागर भाग विकसित करण्यात आला होता। या ठिकाणी जवळपास आलेल्या वारकऱ्यांसाठी राहण्यासाठी 450 प्लॉट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि इथे आलेल्या भाविकांना स्नानगृह, शौचालय, आरोग्य व्यवस्था, दिवाबत्ती, रस्ते ह्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी बघू शकताय हिरवळीने सजलेला हा 65 एकर परिसर आहे। अत्यंत प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। 2 लाख भाविक या ठिकाणी आषाढी यात्रेच्या वेळेस या ठिकाणी वास्तव्यास असतात आणि हा भाग देखील कमी पडत होता म्हणून आपण आता शेजारी बघतोय पावसामध्ये पाणी साचू नये, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मुर्मीकरण या ठिकाणी त्याचं रोलिंग चालू आहे, आपण बघू शकताय। आणि हा जो मंडप आहे तो मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आहे। या माध्यमातून आलेल्या भाविकांना राहण्याची, खाण्यापिण्याची, वैद्यकीय सुविधा, स्नानगृह, शौचालय याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारण्यात आलेलं आहे। एकंदरीतच पंढरपूर शहरातील गर्दीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी हा परिसर विकसित करण्यात आला होता आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असून भाविकांना इथे चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन दिवस रात्र एक करताना दिसत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।